रोफ शेवटचा कॉल असेल. 2 रनाची पेनल्टी. ज्युनियर 11चे एक मी सांगतो तुम्हाला, मागच्या 3 सीझन मध्ये त्या लोकांनी पहिली मॅच जिंकली आहे. 3 सीझन मध्ये पहिल्यांदा एक मॅच जिंकली आहे त्यांनी. नारळ तुमच्या समोरच फोडलाय त्यांनी. नारळ तुमच्या समोरच फोडलाय. ए भाई व्हेरी गुड. नवीन मॅच स्टार्ट कर पटकन. अंपायरला 70 रनाची पेनल्टी आहे. ज्युनियर 11 फिल्डिंग लावा लवकर. बॅट्समन पण आलेत. हे घे रे. हे घे. माझा मोबाईल कोणाकडे आहे? बॅटिंगला आले ते सनी शर्मा आणि त्याचे छोटे बंधू साहिल शर्मा. दोघं भाऊ आले आहेत बॅटिंगला, छोटे बंधू आणि मोठे बंधू. बॉलिंगला आहेत ते रोफ लाला. पहिला चेंडू सनी यांच्यासाठी. चांगलासा बॉल आणि 1 डे. 1 बॉल 1 रन. चांगली अशी सुरुवात केली शांत पद्धतीने सनी यांनी. दुसरा बॉल. चांगला असा फटकार हेलिकॉप्टर पद्धतीचा आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. दुसरा रनाचा प्रयत्न. 1 डे. 2 बॉल 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू. चांगला असा टॅप आणि उत्कृष्ट अशी तेवढीच चांगली फिल्डिंग केली आहे, पण चौकार. 3 बॉल 6 रन. 3 बॉल 6 रन. चौथा चेंडू साहिल शर्मासाठी. तेवढी चांगली कव्हर ड्राईव्ह, तेवढी चांगली फिल्डिंग. 4 बॉल 7 रन. हळूवार पद्धतीने सुरुवात झाली आहे ती PS. पाचवा चेंडू. चांगला असा लेग ब्रेक धोनीच्या पद्धतीसारखा. 5 बॉल 8 रन. 1 to go. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते रोफ, ज्युनियर आयलंडचे कप्तान. लास्ट बॉल आणि स्वतःच वाईट बोलतायत. वाईट प्लस. अंपायरची गरज नाही. वाईट प्लस. 10 रन. 5 बॉल 10 रन. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. चांगलासा बॉल, तेवढ्यात चांगली फिल्डिंग. 1 ओव्हर 11 रन. 1-1-1. 3 एक्के लागले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते रितेश शुक्ला साहिल शर्मासाठी. पहिला चेंडू. उत्कृष्ट अशी किपिंग केली आहे ते रोफ यांनी. व्हाईट बॉल. 1 ओव्हर 12 रन. अजून पहिला चेंडू पडला नाही. परत एकदा व्हाईट बॉल. 0 बॉल 13. 1 ओव्हर 13. पहिला चेंडू. चांगला असा टॅप, खणखणीत असा टॅप मारलाय साहिल शर्मा यांनी. आवाज कमी कर जरा. परत एकदा उत्कृष्ट असा चौका. 2 बॉल 21. दोन चेंडू.
4 बॉल 25 रन. 4 बॉल 25. पाचवा चेंडू. चांगला असा बॉल. 1 टू गो. शेवटचा चेंडू. 25 धावा. चांगला असा टॅप परत एकदा. तेवढीच चांगली फिल्डिंग रोफ यांच्याकडनं. 2 ओव्हर 26 धावा. बघूया तिसरी ओव्हर कोण घेऊन येत आहेत. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते शोएब. 26. अब तक 26. साहिल शर्मा. चांगला असा फटकार. तेवढी चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये. फक्त आणि फक्त 1 डी. धावून 1 रन कंप्लीट केलंय. 27. 1 बॉल 27. तिसरा षटक चालू आहे. वेल चेक. 1 बॉल 27. चांगला असा हेलिकॉप्टर पद्धतीने शॉट मारलाय. तेवढी चांगली फिल्डिंग. 2 बॉल 28. तिसऱ्या ओव्हर मधला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते. परत एकदा तेवढी चांगली फिल्डिंग राकेश यांच्याकडनं. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. त्यांची फॅन फॉलोइंग बघा. इंस्टाग्राम वरती त्यांचे 1 मिलियन फॉलोअर आहेत. 3 बॉल 28. चौथा चेंडू. उत्कृष्ट असा बॉल. 4 चेंडू 28 धावा. फास्ट कॉल दिला आहे. शेवटचे 2 बॉल. पाचवा चेंडू. परत एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न. तेवढी चांगली फिल्डिंग. 1 टू गो. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी आहे. 29 झाले आहेत ते. 5 चेंडू 29 धावा. शेवटचा चेंडू. चांगला असा हेलिकॉप्टर पद्धतीने तेवढीच चांगली फिल्डिंग चिराग यांची. आणि हा रनआउट. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे. 29 झाले आहेत. 30 रनाचा टार्गेट आहे जुनैरा 11 ला. टॉस साठी हा CS स्क्वॉड वर्सेस जय अंबे. 30. नाही ना मी चाललो थांब. धन्यवाद श्याम. हॅलो हॅलो DJ. हॅलो. कमीच ठेव. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. त्याचबरोबर पुन्हा एकदा रॉफ स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. धन्यवाद श्याम. उत्कृष्ट असं समालोचन केलंय तुम्ही. आणि नवीन फलंदाजांनी पहिली. क्या बात आहे. उत्कृष्ट चित्याची चाल असं चप्पल क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला चौकार दिशेवरती. आणि प्रमोद यांची उत्कृष्ट गोलंदाजी. चिराग आणि रॉफ यांची जोडी मैदानावरती. उत्कृष्ट चपळ चतुराईने
धावपट्टी करताना दिसत आहेत चिराग आणि रॉफ. तीस धावांचा पाठलाग करत दिसताना मला उत्कृष्ट गोलंदाजी करतोय प्रमोद आपल्या संघासाठी. 30 धावांचा लक्ष्य असेल. धावांचं लक्ष्य. उत्कृष्ट फलंदाजी केली रॉफने मागच्या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाज मार्गावरती आलेला आहे. आणि नो तर आहे पण जाईल का विकेट. नो आहे पण विकेट जाते. उत्कृष्ट असं षडयंत्र रचलेला खेळाडूने आणि त्या षडयंत्रामध्ये मात्र रॉफला मैदानाबाहेर जावं लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 चेंडू 6 धावा. 2 to go. नो बॉल आहे पुन्हा आणि मला वाटतं चेंडू पुन्हा मैदानाबाहेरच जातोय आणि जाते ती विकेट. नो प्लस विकेट. अतिरिक्त धावा मात्र देतात पण बळी मात्र जाते इथे. फुलटॉसचा चेंडू आहे आणि चौकारच्या दिशेने जातोय तो चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते महेश यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाजी आणि लक्ष्य असेल ते 30 धावांचं. 30 धावांचं लक्ष्य आहे. नवीन फलंदाज चिराग, मागच्या मॅचचा हिरो चिराग. आणि सुंदर अशी टपली बघायला भेटली आपल्याला रितेश यांच्या माध्यमातून. इथे PNPL फुलेनगर प्रीमियर लीग नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा आमचे आयोजक आणि आमचे सर्व गणेश दादा कांबळे आमचे नगरसेवक आणि त्याचबरोबर अजय दादा कांबळे ज्यांच्या माध्यमातून ही लीग एवढी छान असं मनोरंजन आणि मॅनेजमेंट. उत्कृष्ट असं टपली आणि हे जाणार ते चौकार. चिरागला तुम्ही फुल टॉस चेंडू दिल्यावरती सिद्ध आहे की ते चौकारच जाणार. उत्कृष्ट असा फलंदाज आहे आपल्या विभागाचा. पुन्हा एकदा चौकार. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळतोय आणि सीमा रेषा पार चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 2 चेंडू आणि 2 चौकार लगावलेले आहेत इथे मैदानावरती. 30 लक्ष काय मोठं नाहीये आणि वंडी आहे 22च्या स्वरूपात. वंडी 1 धावा भेटतील 22च्या स्वरूपात फलंदाजाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होती पण थोडीशी मिस्टेक बघायला भेटली आपल्याला विकेटच्या मागे. नवीन कीपरनी मात्र स्विच केलेला आहे साहिल यांच्या स्वरूपात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि 1 धावा भेटतील फलंदाजाला. फलंदाजी मार्गावरती रितेश आलेला आहे. आठ संघ 1 चॅम्पियन. PNPL सीझन 7व्या सीझनचा पहिला दिवस. परंपरांचा प्रतिष्ठेचा आणि कौतुकाचा आपला 7वा वर्ष. आणि क्या बात है. पलक छपकते. विकेट गिरी यहाँ पर. वाइड चेंडू है पण जाते ती विकेट.
पंचांशी वाद करायचं नाहीये कोणत्याही संघाने, कृपया इथं नोंद घ्यायची आहे. एक अवांतर धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 चेंडू 22 धावांवरती. समीकरण आहे 4 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउटचा प्रयत्न आणि जाते ती टुडी. 2 धावा भेटलेले आहेत. 5 चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू 22 धावा. याचबरोबर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावांवरती. वंडी आहे. पंचांचा इशारा वंडींचा. आणि समीकरण असं आहे की 6 चेंडूवरती 5 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 5 धावा. 5 धावा 6 चेंडू आणि समोर आहे चिराग. पंचांचा कॉल आवाज नाही करायचा. वंडीचा इशारा आहे. पंचांचा क्लिअर वंडी आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. आणि क्या बात आहे, डॉट बॉल. उत्कृष्ट कमबॅक गोलंदाजी मार्गावरती बघायला भेटतो आपल्याला. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. आणि याचबरोबर नो प्लस वन बॅटचा कडा घेतलेला आहे. नो प्लस वनचं समीकरण. 4 चेंडू आणि 2 धावा. समोर चिराग. पुन्हा एकदा टपली आणि चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार आणि बॉक्सच्या बाहेर सुद्धा. पंच आताच काय वंडी आहे.